खोतवाडीचा भोंगळ कारभार चालू आहे। काय रात्रीची पंचायत चालू असत्या आणि दिवसाचा आज सव्वा घड्याळ दाखवा ते 11:30 वाजलं तरी पंचायतमधलं आतलं सगळं कुलप काढलेलं सुद्धा नाही आहे। असा विषय ग्रामपंचायतीचा आहे। काय ही ग्रामपंचायत हाय दिवसाची का रात्रीची आहे हे पण आम्हाला जरा कळू दे। हां कामं रात्रीची होतात का दिवसाची होतात? ग्रामपंचायत म्हणजे काय असतंय हे आम्ही शिकवायचं काय त्यांनी शिकू द्यात। हां मग आम्हाला असली माणसं इथं आम्हाला इथं कामावर नकोच। जी 11 वाजता हजर राहत नाहीत ती माणसं इथं कामावर हजर नकोतच आम्हाला, असं माझं वैयक्तिक मत आहे। आणि गावकऱ्याकडं सुद्धा मत आहे, कारण गावकऱ्यांना कुठनं धाडस होत नाही। कारण काय कुठल्या तरी कामात काहीतरी असतंय त्यात अडकून आहेत। काय त्यात काय कुठं अडकून आहेत सगळे हे आहेत। हां त्याबद्दल सगळा विषय सगळा मोठा विषय चालू आहे। हां ग्रामपंचायत उडाय पाहिजे बरोबर 11ला। बरं ठीक आहे 11:30 मान्य करतो, पण ह्या टायमाला सुद्धा ग्रामपंचायत उघडलेलं नाही आहे। ग्रामपंचायती कुठले कागद टायमात मिळत नाहीत। माझं वैयक्तिक काम म्हणला तर 6 महिने झाले मी अर्ज देऊन माझं अजून काम झालेलं नाही आहे। मी यासनी फळा नको आहे का? मी फळा भरायला तयार आहे। हां मग खरं माझं काम झाल्याशिवाय मी फाळा भरू शकत नाही। मी फाळा का भरू? हां मग हे म्हणतात कामगाराचा पगार दिला नाही, गटर काढत नाहीत। हां आता पूर्णपणे आता गावातली सगळी गटर काढली, फक्त 2 नंबर वाढली गटर काढली नाही। मग त्या 2 नंबर वाढल्यानं काय यांचं काय मांजर मारलं आहे काय? हां कुठनंच गटर काढली, सगळ्या गटरी काढल्यात, खरं 2 नंबर वाढली गटर काढली नाही। मग 2 नंबर वाढल्यानं काय मांजर मारलं आहे काय मला सांगा बरं। हां एवढी ग्रामपंचायत ही असा आहे, पंचायतचा आपला सरपंच एक शिक्षक आहे, त्याला कळायला पाहिजे काय करायला पाहिजे काय नाही केलं पाहिजे। शिक्षक असूनसुद्धा त्याला कळत नाही म्हटल्यावर आता काय बोलायचं आता? हां अर्ज देऊन 6 महिने झालं, खरं माझं वैयक्तिक काम झालेलं नाही आहे आणि रेग्युलर आहे, कुठंही 2 नंबर नाही आहे। 2 नंबरची कामं तुम्ही रात्री 12 वाजता रात्री काल मामी पुरावा आहे। फक्त एवढंच काय माझी चूक, मी जरा व्हिडिओ करायला पाहिजे होतो तो केलेला नाही आहे। रात्री 12 वाजता पंचायत उघडी होती आणि ग्रामसेवकसुद्धा हजर होता। झालं